नमस्कार. तर इथे मी 3 बटाटे उभी चिरून घेतले आहेत. म्हणजे आपण जे फ्रेंच फ्राईज आणतो ना बाहेरून, तसे आपल्याला स्लाइस करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर कढईत आपण ठेवले, पाणी गरम झाल्यावरती मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घातल्यानंतर आपले जे फ्राईज आहेत आपण तयार केलेले ते घालून घ्यायचे आहेत आणि 5 मिनिटं आपल्याला त्याला पाण्यामध्ये वाफ काढून घ्यायची आहे. त्यानंतर 5 मिनिटं झाल्यावरती आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत. तर एखादा जाडसर असा नॅपकिन घ्यायचा आणि त्याच्यावरती आपले जे फ्राईज आहेत ना ते काढून घ्यायचे आहेत आणि त्यांना चांगलं असं ड्राय करून घ्यायचं आहे. चांगलं व्यवस्थित त्याचं जे पाणी आहे ते सोक करून घ्यायचं आहे. पाणी आपण जे एक्स्ट्राचं होतं ते त्याचं काढून घेतलेलं आहे. त्यानंतर ताटामध्ये काढून घेतलेत व वरून आपण कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे. कॉर्नफ्लॉवर जो आहे ना तो आपल्या प्रत्येक स्लाइसला व्यवस्थित लागला गेला पाहिजे. आणि हे आपण आहे ना स्टोअर करून सुद्धा ठेवू शकतो. आपण बाहेरून वगैरे विकत आणण्यापेक्षा घरीसुद्धा हे स्टोअर करून ठेवू शकतो, चांगले टिकून राहतात. त्यानंतर कढई ठेवली होती तापत, तर तेलसुद्धा गरम झाले. आपले जे फ्राईज आहेत ना ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत. मिडियम टू स्लो गॅसवर चांगलं असं मस्त रंग येईपर्यंत त्यांना तळायचं आहे. तर छान असे कुरकुरीत बनतात, जसे आपण बाहेरून आणतो तसेच होतात, छान असे क्रंची. तर आपले फ्राईज जे आहेत ते मी आता चांगले तळून घेतले. त्यानंतर इथे मी पेरी पेरी फ्राईज मसाला घेतलेला आहे, तो घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे. खूप टेस्टी लागतात. नसेल तर लाल तिखट घातलं तरीसुद्धा चालेल. धन्यवाद.